तुझा दात काढून का लावायचा? अरे तुझे दात पडतात आणि परत येतात. ई कर ई. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. आणि आशा करते की तुम्ही सगळेजण मस्त आणि आनंदात असाल. तर चला, व्लॉगची सुरुवात ही आपली किचनपासून झालेली आहे. तर सकाळी आमच्यात आज नाश्त्यासाठी डोसे बनत आहेत आणि श्रीला नाश्त्याला डोसे खूप आवडतात. इडली पण आवडते, म्हणजे साऊथ इंडियन पदार्थाला आवडतात, मलासुद्धा आवडतात. तर आम्ही एक दिवस हा स्पेशली नाश्ता डोसा इडली असं काहीतरी स्पेशल असतंच. तर इथे श्रीचा नाश्ता चालला आहे, सोबत टी व्ही बघतो आहे आणि सुट्टी आहे त्याला. आज थोडंसं काम आहे त्यामुळे बाहेर पण जाणार आहोत. अरे आपण सांग ना, बोल. आपण आपण ना खाली जाणार आहे आणि नंतर आपण समोसा खाऊन समोसा वगैरे खाऊन खारघरला जाणार आहे. आता 9 वाजता खारघरला जातेत का? बंद झालं ते सेंट्रल पार्क कधीच. नुसतं असं बाहेरचं खायला, मोबाईल बघायला पाहिजे ना. हा मग म्हणून तुला सोडूया ना हॉस्टेलला? नाही, मग गावाला सोडूया. जातो का गावाला? गावाला नाही जाणार मी. का रे? सांगितलं ना. का पण? आणि मोबाईल घ्यायला आल्यावर असं पळून येतोय. हा जसं की मी अगोदर बोलले की आम्ही बाहेर जाणार होतो. तर बाहेर म्हणजे डॉक्टरांकडे आमची अपॉइंटमेंट होती, श्रीच्या बाबांची. तर त्यांचा दाताची म्हणजे सर्जरी थोडीशी करायची होती. झालं असं होतं की खूप अगोदर लहानपणी ते पडले होते आणि त्यावेळी लक्ष दिलं नव्हतं. पण जेव्हा आत्ता ते त्रास व्हायला लागल्यावर मग डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट केलेलं की ते सर्जरी करा. तुझा दात काढून का लावायचा? अरे तुझे दात पडतात आणि परत येतात. ई कर ई. चल, बाबाचा दाताला त्रास होत होता म्हणून काढलाय. म्हणजे दात काढला नाही, सर्जरी केली आहे. लहानपणी पडलेलं आणि गोष्ट दुर्लक्ष केल्यामुळे इतकं ते आत्ता त्रासदायक होईल असं कधी वाटलंही नव्हतं. लवकर दाखवल्यामुळे तसा धोका टळला. डॉक्टर असं बोलले की जर ते वेळ झालं असतं तर गोष्टी खूप हाताबाहेर गेल्या असत्या. दात काढला किंवा नाही काढला तरी त्याचं काय हे नव्हतं. पण आम्ही दात काढू नका असं सांगितलं, कारण तो दात अगोदरच डेड झाला होता. आणि तसंच बिना दात काढता काही करता येईल का ते सांगा. आणि सर्जरी केली, पण त्या वेळेचा ब्लॉग माझ्याकडे आत्ता नाही आहे. आम्ही आलो आहोत हे श्रीच्या अत्तूच्या घरी. त्याही आम्ही जिथे राहतो तिथेच राहतात, पण थोडंसं आमच्या घरापासून लांब आहे त्यांचं घर. ते छोटे असताना कधी पडले होते. ते रक्त साकाळ्यासारखं म्हणतो ना.